फक्त 200 रुपयाला आहे. खूप छान आहे. एकदम भारी पण नाही आहे, पण स्ट्रेचेबल आहे. कसं आहे ॲपल? भारी का गोड? इथे डाळ वगैरे माझी सगळी छान अशी भाजून झालेली आहे. आणि केळी घेतली आणि ॲपल घेतलाय. नमस्कार मंडळी, मी मायागुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे. आता दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि आता जस्ट मी मार्केटमधून जाऊन आली. थोडाफार भाजीपाला वगैरे काही गोष्टी आणायच्या होत्या आणि काही बँकेची कामं होती ती पण करून आली. तर मार्केटमधून काय आणलं ते तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता मार्केटमधून भेंडी, टॅमॅटो, हिरवी मिरची, आलं, फ्लावर आणि फळांमध्ये केळी आणलेली आहेत आणि ॲपल, बटाटे, लसूण आणि खाण्यासाठी टोस्ट आणि शेव आणि ही डाळ आहे. तर एवढं साहित्य आणलेलं आहे आणि आता स्वयंपाकसुद्धा करायचं आहे. तर पटकन भाजी चपाती करून घेते. त्यानंतर आज मला भाजणी वगैरे भाजून घ्यायची, तर ते तुमच्यासोबत मी शेअर करेन. चकलीसाठी लागणारी भाजणी आणि लाडूसाठी पण मला चणा डाळ वगैरे सगळं भाजायचं आहे. तर बघूया आज काय काय होतं आहे, माझी तयारी कशी होते ते तुमच्यासोबत शेअर करेन. आधी मी सगळा स्वयंपाक करून घेते आणि नंतर सुरुवात करते. तर मंडळी आता दुपारचे 2 वाजलेत आणि माझा स्वयंपाक झालेला आहे. आता मी आणि केतू जेवणार आहे. तर स्वयंपाकामध्ये काय बनवलं दाखवते. तर इथे आहे चपाती, मस्त गरम गरम चपाती बनवली आहे. त्यानंतर इथे मस्त अशी मटार, बटाटा, फ्लावरची रस्सा भाजी बनवलेली आहे. तर चला मंडळी, जेवायला लेट झाला आहे. 2 वाजले कारण बाहेर गेल्यामुळे खूप लेट झाला. आल्यावरती थोडीफार काही कामं केली. तर स्वयंपाक झाला आहे. आता मी आणि केतू जेवून घेतो आणि जेवण झाल्यानंतर आपण भेटू. चला. तर मंडळी आता माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मला चकलीची भाजणी करायची आहे. तर चकलीची भाजणी करण्याची मी पूर्ण तयारी केली आहे, तुम्हाला दाखवते. तर मंडळी काल आणि परवा मी घराची पूर्णपणे साफसफाई केलेली आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की बेडरूममध्ये, किचनमध्ये मी कलर करून घेतलेला आहे. कलर केल्यानंतर लगेचच मग मी सगळी भांडी वगैरे घासली आणि ते काय मी सगळं शूट केलं नाही कारण बराच वेळ लागला असता. मला पटपट आवरायचं आहे कारण दिवाळी आता तोंडावरती आले आणि फराळाचं पण करायचं आहे. तर त्यासाठी मी साफसफाईचा व्हिडिओ वगैरे काय टाकला नाही. तुम्हाला दाखवते थोडक्यामध्ये मी काय काय साफ केले ते. तर इथे तुम्ही बघू शकता ही मांडणी आहे. ही मांडणीसुद्धा मी काल स्वच्छ केली, त्यातली सगळी भांडी काढल्यानंतर इथे छोटासा रॅक आहे. तर इथे सगळं प्लास्टिकचंच असतं. तर हे जे काय छोटे छोटे प्लास्टिकचे डबे होते ते सगळे मी काल क्लीन केले आणि त्यामध्ये सगळं जे काय असेल ते भरलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर ह्याच्या खालचे जे डबे आहेत ते डबेसुद्धा मी सगळे स्वच्छ केलेले आहेत आणि किचनच्या ओट्याच्या खालीसुद्धा इथे मी सगळी काल स्वच्छता केलेली आहे. आणि इथे जरा थोडासा पसारा आहे, तो मी नंतर आवरेन. तर अशा पद्धतीने किचनची माझी सगळी क्लिनिंग झालेली आहे. आता फक्त माझा फ्रीज राहिला आहे. तो फ्रीज पण मी आजच करणार आहे, रात्री करणार आहे. तर आता स्वच्छता तर झालेली आहे बऱ्यापैकी. जी काय राहिली ती मी नंतर करीनच. परंतु आपल्याला आता दिवाळी जवळ आली आहे आणि फराळाचं तयार करायचं आहे. त्यासाठी जी काही पूर्वतयारी असते ती आपल्याला करावी लागते. म्हणजे चकलीची भाजणी भाजून ठेवावी लागते. त्याचबरोबर बेसनाचे लाडू करायचे, त्याच्यासाठी मी नेहमी डाळ भाजूनच बेसन पीठ करत असते. म्हणजे चकलीची भाजणी मी कशा पद्धतीने करते ते तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर बेसनचा लाडू करण्यासाठी डाळ कशी भाजायची ते सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे चकलीची भाजणी करण्यासाठी मी इथे 1 किलो जाडे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ मी स्वच्छ पाण्याने 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर पंख्याखाली वाळायला ठेवले. त्याच पद्धतीने इथे मी चणा डाळ घेतलेली अर्धा किलो चणा डाळ पण मी स्वच्छ पाण्याने धुतली आणि पंख्याखाली वाळत ठेवली. आणि इथे आहे उडीद डाळ मी इथे 1/2 किलो घेतलेली आहे आणि उडीद डाळ पण स्वच्छ पाण्याने धुवून पंख्याखाली वाळून घेतलेले. तर तिन्ही या गोष्टी मी पंख्याखालीच वाळून घेतल्या आणि छान अशा वाळल्या गेलेल्या आहेत. आता आपल्याला हे सगळं भाजायचं आहे. त्याचबरोबर भाजणीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला पोहे लागतात. तर इथे 1 वाटी पोहे घेतलेले आहेत, 1 वाटी म्हणजे पाऊण वाटी इथे साबुदाणा घेतलेला आहे आणि पाऊण वाटी धने आणि 5 ते 6 चमचे इथे मी जिरे घेतलेले. तर या गोष्टी पण आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत.
तर आता इथे तुम्ही बघू शकता तांदूळ थोडेसे लालसर झालेले आहेत. तर या पद्धतीने आपल्याला हे सगळे तांदूळ भाजून घ्यायचे. तर मंडळी इथे सर्व तांदूळ मी अशा पद्धतीने भाजून घेतलेले आहेत. चण्याची डाळ टाकते. चण्याची डाळ पण आपल्याला अशाच पद्धतीने थोडीशी लालसर होईपर्यंत खमंग भाजून घ्यायचे, म्हणजे आपल्या चकलीला छान खमंग सुगंध सुटतो. म्हणजे चकली बनवताना खूप छान वास पण येतो पिठाचा. तर मीडियम टू लो फ्लेमवरती आता मी ही डाळ छान अशी भाजून घेते. हे तुम्ही बघू शकता डाळ मस्त अशी लालसर अशी भाजलेली आहे. तर सगळी डाळ अशाच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायची. तर इथे मी चणा डाळ पण भाजून घेतलेली आहे छानपैकी. आता आपण उडीद डाळ भाजून घेऊया. तर इथे उडीद डाळ पण छान अशी भाजली गेलेली आहे. तर आता इथे मी फराळाचं काही करते ना, तेव्हा मला आईची नेहमी आठवण येते. कारण ती असताना तिच्या हाताखाली मी हे पदार्थ करायची तेव्हा एकदम बिनधास्तपणे करायची. कारण काही चुकलं तर आपली आई आहेच, परंतु आता मात्र भीती वाटते काही करताना. आणि मी 11वी-12वीला असताना तर नेहमी ती माझी वाट बघायची कधी परीक्षा संपते आणि माया मला मदत करते. कारण मला पण ते सर्व करायला तिच्या हाताखाली फक्त बसायचं, आपल्याला वेगळं काही टेन्शन नसायचं. फक्त ती जे सांगेल ते करायचं आणि मी खरंच मला खूप आवडीने मी ते करायची. आणि मला खाण्याचा पण खूप नाद होता आणि खायला सगळं आवडायचं. त्यामुळे आई सगळं करायची, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं करायची. खूप मोठ्या प्रमाणात ती करायची. कधी कधी त्या फराळाचं ती 1-2दा म्हणजे 2दा रिपीट करायची, कारण बाबांना पण खूप आवडायचं. तर असं होतं. मग आज तिची आठवण आली म्हणून तुमच्याशी शेअर केलेलं आहे. आणि दळायला द्यायचे. तर एकदम बारीक असं आपल्याला गिरणीमधून दळून आणायचं आहे. आणि दळताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की भाजणीचं जे पीठ आहे ते एकतर बेसन पिठावरती नाहीतर भाजणीच्याच पिठावरती आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. चक्कीवाल्याला आपल्याला हे सांगायला लागेल. तर मंडळी आता माझी भाजणीची तयारी म्हणजे भाजणी भाजून झालेली आहे. तर ती गिरणीवर देणार आहे. त्याचबरोबर बेसनाचे लाडू करायचे, त्यासाठी सुद्धा मला चणा डाळ भाजून घ्यायची. तर ती पण आता मी भाजायला सुरुवात करते. तर मंडळी इथे मी टोटल 1.5 किलो चणा डाळ घेतलेली आहे. ही 1 किलो चणा डाळ आहे आणि ही अर्धा किलो चणा डाळ आहे. तर टोटल मी 1.5 किलो चणा डाळीचे लाडू बनवणार आहे. तर यासाठी सुरुवातीला आपल्याला ही चणा डाळ व्यवस्थित स्वच्छ निवडून वगैरे घ्यायची. तर मी ही व्यवस्थित निवडून घेतलेली आहे. तर एवढी काही घाण वगैरे काही नाही आहे अजिबात या डाळीमध्ये. आता ही डाळ मी भाजून घेते. जर का तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने बेसनचे लाडू करणार असाल तर नक्की हा व्हिडिओ व्यवस्थित बघा. कारण अशा पद्धतीने जर का तुम्ही बेसनाचे लाडू केले तर आपले हात जास्त दुखत नाही आणि लाडू पटकन होतात. तर बरेच जण बेसन पीठ भाजून लाडू करतात, ते सुद्धा लाडू खूप छान होतात, परंतु बेसन भाजता भाजता आपले हात खूप दुखतात. डायरेक्ट चणा डाळ आपण जेव्हा भाजतो तेव्हा इतका आपल्याला त्रास होतो, कारण डाळ पटकन भाजते, मात्र बेसन पीठ पटकन भाजलं जात नाही. त्यामुळे मी याच पद्धतीने नेहमी लाडू करते आणि ही पद्धत माझ्या मम्मीची आहे. तर तीसुद्धा नेहमी अशाच पद्धतीने बेसनचे लाडू करायची आणि खूप छान टेस्टी होतात. चला आता चणा डाळ आपण भाजून घेऊया. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता आपण यामध्ये चणा डाळ घालूया. आणि आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तूप घालायचं, जास्त नाही. आणि थोडं थोडं तूप घालून आपल्याला चणा डाळ छान अशी भाजून घ्यायची. चणा डाळ इतपत भाजायची जेणेकरून ही चणा डाळ आतपर्यंत व्यवस्थित एकदम लालसर होईल अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने, म्हणजे अशा पद्धतीने आपण जर का डाळ व्यवस्थित भाजून घेतली ना तर खूप छान खमंग असे लाडू होतात. तर आता ही सगळी डाळ मी अशाच पद्धतीने भाजून घेते. चहा प्यायची इच्छा झाली आहे कारण 6:30 वाजले. तर आधी मी माझ्यासाठी चहा करते, नंतर जी बाकीची उरलेली डाळ आहे ती पण भाजून घेते. तर चला आता इथे मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे. आणि केतू बघा किचनमध्ये आली आहे. काय करते बाबा? ॲपल खाते, भूक लागली तिला. अभ्यास कसं चालू आहे? छान. वेणी सोडून काय केलेस? पोनी बनले काय?
आणि मॅडमचा अभ्यास चालू आहे, परत झोप येते सारखी अभ्यास करता करताच. बघा आता इथे साईड बाय साईड मी डाळ पण भाजते आणि इथे चहा पण ठेवलेला आहे. असं एकदा गॅस चालू झाला की बंद नाही करत मी, काम चालूच ठेवते, म्हणजे कसं पटकन होतं काम. आता चहा पितानाच फक्त मी हा गॅस बंद करणार आहे. भाजताना थोडं थोडंच तूप टाकायचं, जास्त नाही टाकायचं, जेणेकरून आपली डाळ करपणार नाही. कसं ॲपल भारी का गोड? आणि बेसिंगमध्ये बघ केवढी भांडी पडलीत, घासायची आहेत मला अजून. आणि हे काम चालू आहे, भांडी पण घासायची आहे. चला मंडळी, माझा चहा उकळतोय आणि आज चहासोबत मी टोस्ट खाणार आहे. बरेच दिवसांनी टोस्ट आणलेला आहे. मला माहिती आहे की टोस्टमध्ये मैदा असतो, परंतु खूप भूक लागली होती त्यामुळे मी आता खायला घेते. तर चला मंडळी, चहा टोस्ट खाऊन घेते, कारण बाकीची कामं पण करायची आहे, परत रात्रीचा स्वयंपाक पण बनवायचं आहे. तर मंडळी, इथे डाळ वगैरे माझी सगळी छान अशी भाजून झालेली आहे आणि इथे कुकरमध्ये मस्त असा मसाले भात लावलेला आहे. कुकरची एक शिट्टी झाली की लगेच गॅस बंद करून मला जायचं आहे बाहेर याच्यासाठी की मी एक ब्लाऊज शिवायला टाकला होता, तो आज मिळणार आहे. त्याचबरोबर अजून 2 ब्लाऊज मला शिवायला टाकायचे. तर इथे 2 साड्या आहेत जे की मला गिफ्ट मिळालेले आहेत. माझ्या बहिणीने मला गिफ्ट केलेली आहे. आणि ही साडी जी आहे पर्पल कलरची, ही प्राजक्त साडी आहे. म्हणजे मध्ये ट्रेंड आली होती प्राजक्त साडीची, म्हणजे अशी बघा प्राजक्ताची फुलं त्याच्यावरती डिझाईन केलेली आहे. खूप छान वाटते. ही कॉटनची साडी आहे. आणि दुसरी जी साडी आहे ही साडीसुद्धा मला तिनेच गिफ्ट केलेली आहे. तर ही आय थिंक गडवाल सिल्कमधली आहे, आता मला नीट आठवत नाही आहे. तर ही पण छान आहे. तर ह्या दोन्ही साड्यांवरती मला ब्लाऊज शिवायचं आहे आणि फॉल बिल्डिंगला पण द्यायचं आहे. आणि ही साडी जी आहे प्राजक्त साडी, तर या साडीवरती अशा पद्धतीचा ब्लाऊज पीस मिळालेला आहे. तर हा मॅच होतो आहे की नाही मला नीट समजत नाही आहे. मला वाटतं ह्याच्यावरती व्हाईट कलरचा ब्लाऊज मॅच होईल. तर आता या साडीसाठी रेडीमेड व्हाईट कलरचा ब्लाऊज बघणार आहे, बघू आता मिळतो आहे की नाही. नाहीतर मग ब्लाऊज शिवायचं की नाही ह्याच्या संभ्रमात आहे. तर बघूया काय ठरते, माझं अजून समजलं नाही. आता मी टेलरकडे जाते आणि ह्या दोन्ही साड्या फॉल बिडिंगसाठी देते आणि आल्यावरती सांगते तुम्हाला. तर मंडळी, आता जस्ट मार्केटमधून आली आणि आल्या बघा जो रेडीमेड ब्लाऊज आहे तो मी वेअर केलेला आहे आणि या साडीवरती बऱ्यापैकी मॅच होते. तर तुम्हीसुद्धा कमेंट करून सांगा. मी आत्ता साडी वेअर केलेली आहे. की तू 1 मिनिट इकडे ना, कॅमेरा पकड ना. तर इथे तुम्ही बघू शकता प्राजक्त साडी मी वेअर केलेली आहे, नेसलेली आहे. छान वाटते मला. आणि याच्यावरती व्हाईट कलरचा ब्लाऊज पण मस्त वाटते. आणि हा ब्लाऊज मला पटकन मिळाला सुद्धा. तर फक्त 200 रुपयाला आहे. खूप छान आहे, एकदम भारी पण नाही आहे, पण स्ट्रेचेबल आहे, सॉफ्ट आहे. तर या साडीवरती कसा वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. तर तो ब्लाऊज पण मी शिवणार आहे, पण आता दिवाळीचं सीझन चालू आहे त्यामुळे टेलरकडे वेळ पण नाही आहे. आणि बरं झालं मी त्याला दिलं नाही, कारण ते तसे पण मला वेळेवरती देणार होते. तर रेडीमेड मिळालं आहे आणि दुसऱ्या साडीवरचा ब्लाऊज शिवायला टाकलेला आहे. तर तो 20-22 तारखेला मिळणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर चला, तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी कशी दिसते या साडीमध्ये ते पण सांगा. तर आता मी, केतू आणि महेश जेवणार आहोत. वेदांत जेवून जिमला गेला सुद्धा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.